शाळेतील खोडसाळपणा एका विद्यार्थ्याला चांगलाच महागात पडलाय। वर्गात मित्रांसोबत खेळत असताना एका 13 वर्षांच्या मुलाने शिक्षकांपासून लपवण्यासाठी टाचणी तोंडात ठेवली। तोंडात लपवलेली ही टाचणी थेट श्वासनलिकेत जाऊन अडकली। यानंतर मुलाला सतत खोकला येत असल्याने त्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आले। डॉक्टरांनी मुलाचा एक्स-रे काढल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला। डॉक्टरने अर्ध्या तासाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर ही टाचणी यशस्वीरित्या बाहेर काढून मुलाला जीवदान दिले आहे। शाळेत मित्रांना टाचणी टोचून हा मुलगा मस्करी करत होता। या दरम्यान शिक्षक समोर आले आणि पकडले जाऊ या भीतीने त्याने ती टाचणी तोंडात लपवली। मात्र ती टाचणी अनावधानाने गेली आणि थेट फुफ्फुसाजवळ असलेल्या श्वासनलिकेत जाऊन अडकली। टाचणी गेल्यानंतर मुलाला सतत खोकला येऊ लागल्याने त्याला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तात्काळ मुलाचा एक्स-रे काढला। एक्स-रे रिपोर्टमध्ये मुलाच्या फुफ्फुसाजवळ टाचणी असल्याचं आढळलं। यानंतर कूपर रुग्णालयातील डॉक्टर शशिकांत मसाळ, डॉक्टर विनोद गीते, डॉक्टर अनिता शेट्टे यानंतर या टीमने रिजिड ब्रॉन्कोस्कोपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली। तोंडावाटे उपकरण आत टाकून फुफ्फुसांचे वायू विजन सुरळीत ठेवत अवघ्या 30 मिनिटात ही टाचणी बाहेर काढली। वेळेत उपचार मिळाल्यामुळे मुलाच्या फुफ्फुसाचे मोठे नुकसान टळले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।